आरक्षण उपवर्गीय परिषद में हंगामा, वक्ताओं को समय नहीं देने पर विवाद। नागपुर में आरक्षण उपवर्गीयों को लेकर आयोजित चिंतन परिषद उस वक्त विवादों में घिर गई जब कार्यक्रम के बीच जमकर हंगामा देखने को मिला। कुछ लोगों ने आरोप लगाया कि उनके वक्ताओं को बोलने का पूरा समय नहीं दिया गया, जबकि आयोजकों ने नियमों का हवाला देकर सफाई पेश की। अब यह मुद्दा सामाजिक और राजनीतिक बहस का बड़ा केंद्र बनता जा रहा है। नागपुर के देशपांडे सभागृह में आयोजित अनुसूचित जाति के आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषद के दौरान जमकर हंगामा देखने को मिला। इस परिषद में मांग मातंग समाज के नेताओं ने आरक्षण में उपवर्गीय का समर्थन किया, वहीं महार चर्मकार समाज सहित कई संगठनों और प्रतिनिधियों ने उसका विरोध दर्ज कराया। कार्यक्रम के दौरान कुछ लोगों ने खड़े होकर नाराजगी जताई और आरोप लगाया कि उनके वक्ता को बोलने का पर्याप्त समय नहीं दिया गया। विरोध कर रहे लोगों का कहना था कि उनकी बातों को दबाने की कोशिश की गई। वहीं आयोजकों ने सफाई देते हुए कहा कि सभी वक्ताओं के लिए 15-15 मिनट का समय निर्धारित किया गया था, लेकिन कुछ वक्ताओं ने तय सीमा से ज्यादा यानी 25 से 30 मिनट तक भाषण दिया, जिसके कारण समय प्रबंधन बिगड़ गया। परिषद में वक्ताओं ने सरकार पर समाज में फूट डालने का आरोप लगाया। उनका कहना था कि उपवर्गीकरण बिना ठोस आंकड़ों और जनगणना डेटा के किया जा रहा है, जो संविधान की भावना के खिलाफ है। कार्यक्रम का उद्घाटन करते हुए पूर्व मंत्री राजकुमार बडोले ने कहा कि कुछ शक्तियां समाज को बांटने का प्रयास कर रही है और समाज को एकजुट रहकर अपने अधिकारों की लड़ाई लड़नी चाहिए। फिलहाल आरक्षण उपवर्गीकरण का मुद्दा अब सामाजिक और राजनीतिक बहस का बड़ा विषय बन चुका है। आने वाले दिनों में इस पर और तेज प्रतिक्रियाएं देखने को मिल सकती है। सर, एक आज जे आहे एससी आरक्षण उपवर्गीकरणावर एक परिषद झालेली आहे। नेमकं काय सांगाल या परिषदेच्या संदर्भात? महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये बदर समितीने जो अहवाल दिला, तर या अहवालाच्या अनुषंगाने तो अहवाल सार्वजनिक न झाल्यामुळे संपूर्ण अनुसूचित जातीतील 59 जाती आहेत त्याच्यामध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला आहे। मग त्या अनुषंगाने या ठिकाणी नागपूर इथं ही चिंतन परिषद ठेवण्यात आली होती आणि या चिंतन परिषदेमध्ये सगळ्या 59 जातीतील जे लोक प्रतिनिधी आहेत मूळतः त्यांना बोलवण्याचा या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांनी सगळ्यांनी स्वतःच्या समाजाच्या विषयीचे विचार या ठिकाणी ठेवलेले आहेत। आणि नागपूर या ठिकाणी जिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, या नागनगरीमध्ये हा चिंतन परिषद या ठिकाणी घेण्यात आलेलं निश्चितच प्रत्येकाने आपापल्या मनातील विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। एकूणच या चिंतन परिषदेतून जो सूर आलेला आहे की उपवर्गीकरण सरकारनं करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी 2027 मध्ये जी जनगणना होत आहे, या जनगणनेमध्ये जो 59 जातीचा डेटा त्या ठिकाणी येईल, आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासाचा जो डेटा येईल, या विकासाच्या डेटावरच सरकारनं पुढे कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी सगळ्यांनी आपापले विचार मांडले आहेत। एकंदरीत आजच्या सभेमध्ये बघावयास मिळालं आहे की मातंगांनी आपली बाजू मांडली आहे, ते वर्गीकरणाच्या समर्थनार्थ आहे, तर बौद्धांनी वर्गीकरणाच्या विरोधात बाजू नाही। मुळात तसा म्हणजे हे काही व्यक्तिगत लोकांची काही मतं असतात, मुळात तसा सर्वसाधारण सूर नाही आहे। सरकारला जर वाटते का उपवर्गीकरण जर केला तर उपवर्गीकरण करताना ॲक्च्युअल जो समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सार्वजनिक झाल्याशिवाय त्याच्यात कोणता डेटा घेतला आहे तो पुढे येणार नाही आहे। आणि म्हणून एक उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये जो संविधानिक डेटा किंवा वस्तुनिष्ठ डेटा आहे तो डेटा पुढे आला पाहिजे अशीच सगळ्यांची मांडणी त्या ठिकाणी आहे। काही लोक त्याच्यामध्ये बोलताना उपवर्गीकरण करू नका असे जर काय म्हटलं असतील तर ते प्रत्येकाचा तो व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामुळे असा विषय नाही, सार्वजनिक विषय असा आहे। सरकार जर निर्णय घेत असेल तर सरकार निर्णय जर उपवर्गीकरणाच्या बाबतीत घेत असेल, कारण सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिला त्या अनुषंगाने जर निर्णय घेत असेल तर सरकारनं त्या ठिकाणी ज्या संविधानिक अटी आहेत, संविधानिक नियम आहेत, त्याच्यामध्ये जो उल्लेख केला गेला आहे मगाशी का 338(9) चा उल्लेख असेल तो एक विषय आहे, किंवा सुप्रीम कोर्टानं जे नियम घालून दिले आहेत का बाबा या ठिकाणी उपवर्गीकरण करताना तुम्ही जो वस्तुनिष्ठ डेटा आहे तो घेतला पाहिजे, कोणत्याही समाजाला त्या ठिकाणी दुखवता कामा नये आणि अशा पद्धतीचा आणि एकूणच ज्युडिशियल रिव्ह्यू पण करण्याचा त्याच्यामध्ये अधिकार संविधान याच्यामध्ये दिलेला आहे।
त्याच्यामुळे या ठिकाणी या चिंतन परिषदेत हे सगळे विषय मांडण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे कुणी म्हणते त्याच्यामध्ये का केला गेला नाही पाहिजे, कुणी म्हणते केला गेला पाहिजे तर कशा पद्धतीने केला पाहिजे. आम्ही पण त्या याच्यात आहोत. सरकारला जर वाटते केला गेला पाहिजे, पण समाजामध्ये भांडण न करता, कोणत्याही समाजामध्ये वितुष्ट निर्माण न करता हे उपवर्गीकरण झालं, प्रत्येक समाजाला त्याचा योग्य न्याय मिळाला तर त्याचं स्वागत सगळी जण करतील. सर तुम्ही याविषयी तुमचं मुख्यमंत्र्यांसोबत काही म्हणजे चर्चा झाली का? मी विधानसभेत हा विषय मांडलेला आहे ऑलरेडी. मुख्यमंत्री महोदयांसोबत पण मी या संधीत वारंवार भेटी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्यासोबत आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी त्यांना निवेदन पण आपण दिलेलं आहोत. परंतु मुळात कसं आहे, हा एक न्यायिक विषय आहे. आपण मागच्या कालखंडामध्ये पाहिला असाल की मराठा समाजाला ओबीसीचं उपमधून आरक्षण देण्याची जेव्हा भूमिका आली तेव्हा सगळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले सगळे आमदार एकत्रित आले होते. आमचा पण विषय असा आहे का या विषयाला धरून सगळ्या सत्ताधारी पक्षातील असतील, विरोधी पक्षातील असतील, सगळ्या समाजांनी एकदा मंथन करणं, विचार करणं आणि त्याच्यातून या ठिकाणी योग्य निर्णय, प्रत्येक समाजाला योग्य न्याय मिळेल अशी सामाजिक न्यायाची भूमिका घेणं अपेक्षित आहे. सर वैयक्तिक तुमचं मत काय आहे या संदर्भात? आरक्षणाच्या म्हणजे विरोधात आहे की समर्थनात? हे बघा, हे विरोधी किंवा समर्थनाचा विषय नाही आहे. मुळात समजून घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 जेव्हा आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला राज्यांना, मग राज्यानं जर ठरवलं असेल उपवर्गीकरण झालं पाहिजे तर उपवर्गीकरण करताना जे अटी न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालय घालून दिल्या त्या अटीच्या याच्यामध्ये राहून एकतर उपवर्गीकरण केलं पाहिजे, अन्यथा उपवर्गीकरण नाही केलं पाहिजे. उपवर्गीकरण करण्याचं जर सरकारनं ठरवलंच असेल तर वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आमची. रीता खरेतिया की खबर. निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.